हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर सकाळी सकाळी आपण टिफिनची तयारी करूया। इथे आज बनवूया अंडी आपण। त्यासाठी मी 6 अंडी घेतले, थोडंसं अद्रक, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि 3 हिरवी मिरची घेतली आणि गार्निशसाठी कोथिंबीर घेतली। याची प्युरी बनवून घेऊया आपण। त्याच्यासाठी आपण थोडेसे मसाले घालूया। 1 चमचा लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, हळद घालून घेऊया आणि याची प्युरी बनवून घेऊया आपण। अशा प्रकारे आपण प्युरी बनवून घेतलेली आहे मसाल्याची, जी आपण कांदा वगैरे कापलेला त्याची। आणि ते कांदा बिंदा मी भाजलेला नाही आहे, असंच टाकलाय, कच्चाच आहे। आपण तेलात भाजून घेऊया। अंडी इथे उकडून वगैरे घेतले, उकडून कापून घेतले, आता तेलात फ्राय करूया आपण ते। अशा प्रकारे आपण फ्राय करून घेऊया। अशी अंडी आपण फ्राय करून घेतलेली आहे आणि त्याच तेलामध्ये आपण आता थोडेसे टाकूया जिरे, राई आणि जो मसाला आपण बनवलेला तो टाकून घेतलाय। व्यवस्थित भाजून घेऊया। त्यात टाकूया थोडंसं मीठ, हळद टाकूया, मीठ टाकूया आणि थोडीशी काश्मीरी लाल मिर्च टाकून घेऊया आपण, 1 चम्मच। अशा प्रकारे आपण सगळा मसाला भाजून घेतला व्यवस्थित। कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि जी अंडी आपण फ्राय केलेली ते टाकून घेऊया। आपल्याला हवी तर आपण एवढी सुकी पण भाजी घालू शकतो, पण मला टिफिनला भाजी बनवायची आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकणार आहे। मी थोडंसं पाणी टाकून घेतलंय। तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर सुकी भाजी हवी तर तुम्ही तशी सुकी पण करू शकता आणि ओली हवी तर थोडं पाणी टाकून घ्या। अशा प्रकारे आपली अंड्याची भाजी तयार आहे। तर तुम्ही बघू शकता, अशी छानपैकी आपली अंड्याची ग्रेव्ही बनवून तयार आहे। याच्यात तुम्ही हवं तर अजून पाणी घाला किंवा सुकी बनवा, ते तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला कशी भाजी हवी। पण मी टिफिनसाठी बनवले म्हणून थोडंसं पाणी घालून बनवले। तर माझी भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे चॅनलला। अशा प्रकारे भाजी बनवून तयार आहे आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।